नागपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे। सविस्तर माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। विविध तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला। काही तासातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या विरुद्ध अपहरण आणि लैंगिक अत्याचारासह संबंधित कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। या प्रकरणात पोलिसांकडून पुरावे संकलनाचे काम सुरू असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 93/2026 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील फिर्यादी महिला ज्या आहे त्यांची एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 16 ही कॉलेजमध्ये जाते असं सांगून ती कॉलेजमध्ये पोहोचलीच नाही। त्यामुळे त्यांना अशी शंका आली की मुलीचं कोणीतरी अपहरण केलं असावं आणि या भीतीमुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तात्काळ यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर असं लक्षात आलं की त्या मुलीच्या मागे एक आरोपी जबरदस्तीने मागे लागला होता। ज्याचं वय फैजुल अन्सारी, त्याच्या वडिलाचं नाव रमजान अन्सारी, वय 19 वर्षे, राहणार अन्सारनगर डोबी, याने त्या मुलीला जबरदस्ती म्हणजे प्रेम संबंधास होकार देण्यास बाध्य केले आणि तिचा पाठलाग करून सतत तिला त्रास देऊन तिचा जबरदस्ती होकार मिळवला आणि तिच्यासोबत वेळोवेळी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्यामुळे असं निष्पन्न झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये पोक्सोचं सुद्धा सेक्शन वाढवण्यात आलेलं होतं। सदर आरोपी यातील जे तपासी अधिकारी आहेत त्यांना मोमिनपुरा फुटबॉल ग्राउंडजवळ फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि सदर आरोपीचा PCR घेऊन आज रोजी सदर आरोपीचा MCR करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा उघडकीस आणून पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये जी अल्पवयीन पीडिता होती ती दुसऱ्याच दिवशी म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशीच दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान स्वतःच तिच्या घरी आली होती आणि तिने तिच्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत तिच्या आईला सांगितली होती आणि त्यानुसार सदर पीडितेचं मेडिकल वगैरे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये पोक्सोची कलम वाढ करण्यात आलेली आहे।